मित्र, प्रॉब्लेम सेट मधले आता आपल्याला 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न बघायचा. लक्षात आलं? कुठला प्रश्न? 6वा आणि 7वा. ठीक आहे, 6वा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न सोडवणं अवघड नाहीये, पण समजावून देतो. चला, 1/x ला एखादा अक्षर म्हणा, 1/y ला दुसरा अक्षर म्हणा आणि सोडवा. गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन, राईट? दिलेलं आहे. याला इक्वेशन 1 म्हणा, दुसऱ्याला इक्वेशन 2. 1/x ला एखादा अक्षर म्हणा, 1/y ला दुसरं अक्षर म्हणा आणि सोडवा. तर याला रिड्युशन मेथड ऑफ रिडक्शन म्हणतात, बरोबर ना? मग काय होईल? 2p + 2q 2/3q इज इक्वल टू 1/6. काय नका बरोबर. 6 मल्टिपल करा प्रत्येकाला. मल्टिप्लाय बाय बोथ द साइड बाय 6 म्हणजे इथे येणार 12. इथे 3 ने 6 ला म्हणजे 3 2 म्हणजे इथं 4q येणार आणि इथं 2 येणार, बरोबर ना? सोडवून बघा वाटल्यास बाजूला. ओके, त्यानंतर इथे दुसरं 3p + 2q इज इक्वल टू 0. ते सोडवायचं आहे. सोडवायचं म्हणजे काय करायचं? इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिपल करायचं, सॉरी 2 ने मल्टिपल करायचं, म्हणजे 6p + 4q इज इक्वल टू 0. इक्वेशन 5 मिळालं. इक्वेशन 5 आणि इक्वेशन 3. 5 मधून 3 मायनस करा, 3 मधून 5 मायनस करा. कसं आहे का तुम्हाला जमेल तसं. सबट्रॅक्ट एका खाली एक लिहा. आणि सबट्रॅक्ट करत असताना साईन चेंज होतात, माहिती आहे ना? राईट. हा गेला, राईट. इथे काय मिळणार? 6p इज इक्वल टू 1. p इज इक्वल टू 1/6 मिळाला. ओके, पुट 1/6 इन इक्वेशन 2, सॉरी 4 मध्ये टाका, जरा हरकत नाही. म्हणजे 3 1 3 1/2 आलं, राईट. हा तिकडे मायनस होईल. हे मल्टिपल आहे, डिवाइड होईल, म्हणजे -1/4 येईल. आला. p ची व्हॅल्यू मिळाली, q ची व्हॅल्यू. बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ p? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ p? 1/x ना. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ q? 1/y. एक रेसिप्रोकल घ्या. x = 6, y = -4. संपला विषय. किती सोपा आहे बा. त्यानंतर दुसरं गणित अशाच प्रकारचं, काय अवघड नाहीये बेटा. चला सोडवा. 1/2x + 1 ला एखादा अक्षर आणि 1/y + 2 ला दुसरं अक्षर म्हणा. याला p म्हणलं, याला q. इक्वेशन 1 आणि 2 चा विचार करता 7p + 13q इज इक्वल टू 27. पहिलं इक्वेशन, म्हणजे त्याला इक्वेशन आपण 3 म्हणतो. आणि 13p + -7 साइन इथे प्लसच आहे, मायनस नाही आहे, सॉरी. इथे सुद्धा प्लस आहे, इथे सुद्धा प्लस आहे. ओके, दुरुस्त करा. ओके, आणि हे सोडवा बेटा. थोडंसं लक्षात आलं, क्रॉस केलं तर लक्षात येईल, होतं ना? म्हणजे ASA रूल वापरूया. कुठला रूल वापरूया? ASA रूल. सोपा जाईल, सोडवायला सोपं जातं, बाकी काय नाही. तुम्ही इक्वेशन 1 ला आणि इक्वेशन 2 ला इक्वेशन या ठिकाणी करा, ऍडिंग करा. 20p + 20q बेरीज केली तर बरोबर का? इज इक्वल टू 60. 20 ने डिवाइड करा, x + p + q इज इक्वल टू 3 मिळेल. डिवाइडिंग समजतं का? मग सबट्रॅक्शन करा. ASA रूल. ऍडिशन केली, मग सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन केली तर काय? -6p + 6q इज इक्वल -6. -6 ने डिवाइड करा किंवा 6 ने डिवाइड करा, कसंही. मी -6 ने डिवाइड केलं तर काय होईल? p - q इज इक्वल टू 1. हे 6 आणि हे 5, त्या दोघांची ऍडिशन करा, राईट. q ला q जातील. 2p इज इक्वल टू 3 + 1 4, राईट. 2 मल्टिप्लाय डिवाइड करा, p ची व्हॅल्यू 2 मिळाली. ती व्हॅल्यू कुठे टाका? इक्वेशन 5 वर टाकली. बघ, इथे p + q 3 होतं ना, म्हणजे हा 3 - 1 म्हणजे 1 आला, म्हणजे 2 आणि 1 हे उत्तर मिळालं. समजतं का? 2 प्लस या ठिकाणी आपण कोणाची व्हॅल्यू टाकली? p ची 2 व्हॅल्यू टाकली, राईट. हा प्लस आहे तो तिकडे मायनस होईल, म्हणजे q ची व्हॅल्यू 3 - 1, म्हणजे 2 आणि 1 आन्सर आला. बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ रिसब्स्टिट्यूशन? 2 इज इक्वल टू व्हॉट इज p? 1/2x + 1. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4x + 2 इज इक्वल टू 1. 2 प्लस आहे ते मायनस होईल, म्हणजे 4x इज इक्वल टू -1. इकडे सोडवा. +2 मायनस झाला म्हणजे -1 आला, म्हणजे y ची व्हॅल्यू -1.
एक्सची व्हॅल्यू -1/4, वायची व्हॅल्यू -1, दॅट्स युअर आन्सर. हो काय, राईट. अशा प्रकारचे प्रश्न येते, हे सोडवून घ्या तुम्ही. लक्षात आलं? जे याच्यातले जे काही प्रश्न आहेत पुढचे रिड्युसिबल ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आता मी 7वा प्रश्न पाहणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर घाई करत नाही, काही गणित तुम्ही सोडवली स्वतः पाहिजे. लक्षात आलं का? आणि अवघड नाही आहेत, बाकी अवघड असतं तर मी नक्की सोडवून दिले असते. पहा, आपण वर्ड प्रॉब्लेम मात्र बघूया, प्रत्येक प्रॉब्लेम बघूया. अ 2 digit number with digits interchanging add up to get 143. म्हणजे आपण ऍड इंटरचेंज करून ऍड केलं तर 143 मिळतं. इन गिवन नंबर डिजिट युनिट प्लेस इज 3 मोर द डिजिट 10 प्लेस, फाइंड द ओरिजिनल नंबर. बघ, आता मी तुम्हाला एक आयडिया देतो. बघा, लक्षात द्या. समजा 73 हा ओरिजिनल नंबर आहे, त्याचा रिव्हर्स केला तर किती होणार? 37. म्हणजे हे कसं आलं 73? तर 70 + 3 आलं. हा 37 कसा आला? 30 + 7 आला. समजा XY ही 2 डिजिट नंबर असेल तर याची ऍक्च्युअली व्हॅल्यू 10x + y. याचं उलटं केलं तर yx येईल ना, ते इंटरचेंज 10y + x. हे तुम्हाला समजलंच पाहिजे. लक्षात आलं का? ही कन्सेप्ट समजली पाहिजे, आणि कन्सेप्ट समजली की तुम्ही सहज करू शकता. थोडक्यात काय, युनिट प्लेसला 1 न मल्टिप्लाय करायचं आणि 10 प्लसच्या व्हॅल्यूला 10 न मल्टिप्लाय करायचं, बाकी काही नाही. हा, चलो लक्ष द्या. सोल्युशन. द डिजिट ऑफ युनिट प्लेस विल बी x. युनिट प्लेसला x मांडलं आपण आणि 10 प्लसला समजा y मांडलं तर नंबर ऍक्च्युली 10y + x येईल. राईट, नंबर काय होईल? 10 + 10y + x येईल. बरं, इंटरचेंज केला तर काय होईल? 10x + y होईल. 10x + y होईल, बरोबर का? आता या दोघांची ऍडिशन करा, किती आली? 143. म्हणजे नंबर, ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंज केलेला नंबर यांची बेरीज किती आली? 143. जो ऍडिशन करा, 11x + 11y इज इक्वल टू 143. 11 ने डिवाइड करा प्रत्येकाला, x + y इज इक्वल टू 30. समजलं इक्वेशन कसं तयार झालं? हा, त्यानंतर काय म्हटलेलं आहे जरा वाचा. अकॉर्डिंग सेकंड कंडिशन काय? नंबर गिवन द युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट 10 प्लस. म्हणजे याचा अर्थ काय रे? युनिट प्लेसची व्हॅल्यू ही 10 प्लस पेक्षा 3 ने मोठी आहे. म्हणजे x इज इक्वल टू y + 3, म्हणजे x - y इज इक्वल टू 3. आणि हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं सोप्या पद्धतीने. बघा, -y ला +y होतील ऍडिशन केल्यानंतर. इक्वेशन 1 आणि 2 चं ऍडिशन करा, बस, बाकी काही नाही. y जातील निघून, बरोबर. 2x इज इक्वल टू 16, x इज इक्वल टू 8. बरोबर आहे. आता ही आलेली x इज इक्वल टू 8 किंमत कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका, 1 मध्ये किंवा 2 मध्ये. मी 1 मध्ये टाकतो. x + y इक्वल 13, x ची किंमत 8 टाक, y ची किंमत किती येईल? 13 मधून 8 गेले 5. बरोबर आहे का? मग तो ओरिजिनल नंबर काय मिळेल मला सांगा? 10y + x, म्हणजे 10 × 5 दॅट इज 50 + 8 58. 58, बरोबर आहे. आता बरोबर आहे की नाही? बघा, हा 58 नंबर दिलाय, त्याचा उलटा करा, किती होणार? 85. दोघांची बेरीज करा, 143 आली नाही? बरोबर आहे, नाही का? पहिली कंडिशन आली. दुसरी कंडिशन काय म्हटलेलं आहे? या डिजिट मधला फरक कितीचा आहे? 3 चा आहे. म्हणजे हा जो युनिट प्लेसचा आहे तो 10 पेक्षा 3 ने मोठा आहे. बरोबर आहे की? म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण चेक करू शकता. 58 नंबर युअर आन्सर. दुसरा प्रश्न पहा, अवघड नाही आहे काय, सगळं सोपं आहे रे. कांताबाई बॉट 1.5 kg टी, 1.5 किलो, राईट, 5 kg शुगर फ्रॉम द शॉप. पुढे she paid 50 as refund, return fare for रिक्षाला सुद्धा तिने फेअर दिलेला आहे. टोटल एक्सपेन्सेस 700. Then she realized that by the ordering online goods can be bought with the free home delivery. आता ऑनलाईनने मागवलं तर काय होणार? रिक्षाचे पैसे वाचणार, बरोबर. पुढे नेक्स्ट मंथ शी प्लेस्ड ऑर्डर 2 kg टी अँड 7 kg शुगर. बिल विल बी वॉट? 880. काय अवघड नाही. चला, शुगर आणि टी. रेट ऑफ टी x रुपीज पर kg, रेट ऑफ शुगर
5 रुपीज पर केजी. किती किलो टी घेतले पहा? 1.5 म्हणजे 3/2. बरोबर ना? 1/2 kg टी आणि 5 kg शुगर. या ठिकाणी 1/2 म्हणजे 3/2. लक्षात आलं का? 2 1 2 + 1 3/2x + 5y प्लस 50 कसले? हे रिक्षाचे बिल, राईट? असं टोटल 700 खर्च झाला. हा 50 मायनस होईल म्हणजे 650. आता या 2 ने मल्टिपल करा प्रत्येकाला, म्हणजे 3x + 10y इज इक्वल टू 650 × 2 1300, राईट? इक्वेशन 1 मिळालं. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, 2 kg टी और 7 kg शुगर म्हणजे 2x + 7y. कॉस्ट किती आहे? 880 डायरेक्ट. आणि हे सॉल्व करायचं आहे, बाकी काहीच नाही. इक्वेशन हे सॉल्व कसं करणार? कशा पद्धतीने? इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिपल करा, इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिपल करा, सबट्रॅक्शन करा. सोपी पद्धत. सोडवा. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिपल करा, बरोबर? 6x + 20y इज इक्वल टू 2600. आणि इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिपल करा, 6x + 21y इज इक्वल टू व्हॉट? 880 × 3 दॅट इज 2640, राईट? आता याच्यातून हे सबट्रॅक्ट करा, म्हणजे कुठल्या 4 मधून 3 सबट्रॅक्ट, साइन चेंज करा. सोपं आहे रे. मी धावतोय असं नाही, जस्ट मी तुम्हाला सोपं असल्यामुळे फास्ट पण करता आलं पाहिजे तुम्हाला. y इज इक्वल टू व्हॉट? 40. y इज इक्वल टू 40 पुट इन इक्वेशन 1 और 2. कुठे टाकून द्या, 1 मध्ये टाका. 3y + 10y, 10y म्हणजे 3x + 10y. 10 × 40 400. हे प्लस आहे ते मायनस होईल. 1300 400 गेले 900, राईट? 3x इज इक्वल टू 900, x इज इक्वल टू 900/3 दॅट इज 300. म्हणजे रेट चहाचा किती आहे? 300 पर केजी आणि शुगरचा 40 रुपीज. संपलं. लक्षात आलं? जो चहा पावडरची किंमत आहे पर केजी 300 रुपये आणि साखरेची किंमत आहे 40 रुपीज. संपला विषय. चलो नेक्स्ट क्वेश्चन. काय बा? फाइंड द नंबर ऑफ नोट्स अंकुशा हॅड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी आपल्याला करायला सांगितलेलं आहे, हरकत नाही. काय म्हटलंय? सपोज द अंकुशा एक्स नोट्स ऑफ ₹100 आणि वाय नोट ऑफ ₹50. म्हणजे 100x + 50y, बरोबर का? अंकुशा गॉट 2500 फ्रॉम आनंद. डिनॉमिनेशन्स मेंटेन अबाव. आता इक्वेशन 1 तयार करायचं, इक्वेशन 2 तयार करायचं. कसं करायचं बघूया आपण. लक्ष द्या. 100च्या एक्स नोट आहेत आणि 50च्या वाय नोट आहेत. म्हणजे 100x + 50y इज इक्वल टू 2500, राईट? 0 0 गेले म्हणजे 10x + 5 किंवा 50 ने डिवाइड करा, तो ते झालेलं आपल्याला. काय होईल? 2x + y इज इक्वल टू 50. इक्वेशन 1. पुढे काय म्हणा? आनंद गिव्ह द अमाऊंट इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स. नोट्सच्या इंटरचेंज केल्या म्हणजे थोडक्यात काय? एक्स नोट्स कुठल्या होत्या? 100च्या, त्या वाय नोट्स होणार. आणि वाय नोट्स कुठल्या होत्या? 50च्या, त्या एक्स नोट होणार. म्हणजे 50x प्लस 100y + 50x इज इक्वल टू 500 रुपये कमी. म्हणजे किती होणार? 2500 मायनस 500 दॅट इज 2000. 50 ने डिवाइड करा. 2x + y, सॉरी 2y + x इज इक्वल टू 40. इक्वेशन 2. आणि हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचे. x + 2y इज इक्वल टू 40. इक्वेशन. आता काय करायचं? इक्वेशन 2 जे आहे ना, याला मल्टिप्लाय करूया आपण. कितीने? 2 ने. म्हणजे काय ना, 2x + 4y. 2x + 4y. बरं, हे इक्वेशन 2 म्हणलं. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आता हे दोन सॉल्व्ह करायचे म्हणजे काय करायचं? सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्ट करा. काय होईल पहा? साइन चेंज करा पहिल्यांदा आणि मग लक्षात येईल. हे गेले ना,
3y is equal to 30. 80 minus 50, 30. Y is equal to 10. Right? Y is equal to, put in equation 1, 2, कुठेही टाका. 2x plus y is equal to 50 आहे ना, इथं 10 टाका, प्लस मायनस होईल, म्हणजे 2x is equal to 40, x is equal to 20. आलं, म्हणजे 100च्या 20 नोटा होत्या आणि 50च्या 10 नोटा होत्या. संपला विषय. अंकुशा 20 notes of 100 and 10 notes of 50. बस संपला. काय क्वेश्चन आहे जरा बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष 3 years ago. Manish 3 years ago, 4 times the age of Savita. Find their present age. Present age of Manish काय x म्हणूया, राईट, आणि सविताचं y म्हणूया. बरं, x plus y इक्वल टू 31, दोघांची ऍडिशन 31. ओके, पहिलं 3 years ago मनीषचं एज x minus 3 आणि सविताचं y minus 3. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन, काय कंडिशन रे, 4 times म्हटलेलं आहे. कोणाचं, मनीषचं एज, म्हणजे x minus 3 is equal to 4 times y minus 3. सोडवा, x minus 3 is equal to 4y minus 12, राईट. आणि हे सोडवलं तर काय, 4y इकडे आहे ना, मायनस 3 इकडे आहे. x minus 4y minus 12 plus 3 म्हणजे minus 9. हे इक्वेशन सेकंड. इक्वेशन 1 आणि 2 सबट्रॅक्शन करा, यू गॉट द आन्सर. इथं साइन चेंज झाली पहा, हे गेले x ला x, 5 minus 4y चं प्लस 4y झालं, राईट, म्हणजे 5y. 31 plus 9 that is 40. Y is equal to 8. Y is equal to 40 upon 5 that is 8, right? इथे इक्वेशन 1 मध्ये टाका, x plus y is equal to 31. किती 8 प्लस आहे ते मायनस होईल. 31 मधून 8 गेले 23. याचा अर्थ असा आहे, पहिले x हे कोणाचं एज आहे, मनीषचं एज किती 23 आहे आणि सविताचं एज किती आहे 8 आहे. संपलं. किती सोपं आहे बघा रे, अवघड खरंच काही नाहीये, फक्त आपण समजावून घ्या आणि प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन. इन द फॅक्टरी ऑफ रेशो ऑफ सॅलरीज स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर. स्किल्ड वर्करची सॅलरी 5x आहे आणि अनस्किल्डची 3y आहे. बा, यांचा रेशो 5:3 आहे. डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर सॅलरी x आहे आणि अनस्किल्डची y आहे. त्याचा रेशो 5:3 आहे. याचा अर्थ x upon y is equal to 5/3. काही नका करू, तिरका सुना करा. 3x is equal to 5y, x minus 3y is equal to 0. इक्वेशन 1 मिळालं. इक्वेशन 2 करूया. चला, टोटल सॅलरी ऑफ 1 डे, एका दिवसाची सॅलरी. स्किल वर्करांची x आहे, अनस्किल्डची y आहे, म्हणजे x plus y is equal to 720, राईट. आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन 2 जे आहे ह्या इक्वेशनला आपण 5 ने मल्टिपल, 5x plus 5y, 720 into 5, 3600. बरं, याला इक्वेशन 2 म्हटलं. आता या दोघांची ऍडिशन करा, इक्वेशन 1 आणि 2 ची. बरोबर, 8x हा तर गेला, प्लसला मायनस 36,000. 8x is equal to 3600, 3600. 8 ने मल्टिपल डिवाइड करा, राईट. त्याला 450 x ची व्हॅल्यू आली. y ची काढा, पुट इन इक्वेशन 1 और 2, कुठे टाका, इक्वेशन 1 मध्ये टाका. 3 into x, 3 into 450, that is 1350 is equal to 5y. y is equal to 1350 upon 5. 5 ने डिवाइड करा, 270. म्हणजे स्किल वर्करांचा रोजचा पगार आहे किती 450 आणि अनस्किल वर्कर आहे त्यांचा रोजचा 270 आहे. समजलं, समजतं. आय थिंक लास्ट क्वेश्चन बघूया. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट, म्हणजे 30 किलोमीटर दूर आहेत ए अँड बी. म्हणजे ए आणि बी यातलं अंतर किती आहे 30 किलोमीटर. ए आणि बी मधलं अंतर किती आहे 30 किलोमीटर. बर, दे आर ऑन स्ट्रेट रोड. अमित ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. अमित ए कडून बी कडे गेला
ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट बी ऑन बाईक टुवर्ड्स ए. आणि हा जोसेफ जो आहे तो इकडे आला, पण अमितनं जर x किलोमीटर अंतर पार केलं आणि जोसेफने y किलोमीटर केलं, तर टोटल आन्सर किती आहे? 30 किलोमीटर. समजतं? म्हणजे x प्लस वाय इक्वल 30 असंही लिहू शकतो. ठीक आहे, हरकत नाही. आपण प्रत्यक्ष बघू एक एक व्यवस्थित. चालू. लेट द स्पीड ऑफ अमित x किलोमीटर, ठीक आहे, आणि y किलोमीटर पर आवर कोणाचं आहे? जोसेफचं. बरं. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अमित इन 20 मिनिट्स. म्हणजे 20 मिनिट्स म्हणजे किती? 20/60 नाही का? मिनिट्सचं आवर मध्ये रूपांतर करा, म्हणजे 1/3 आवर. समजलं? 1/3 कुठून आले? कवर. राईट. म्हणजे अमितने जो प्रवास केला तो 1/3 किलोमीटर एक्स इतका केला. बरं. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ इन 1/3 आवर्स 1/3 वाय. तर 20 मिनिटाचा प्रवास म्हणजे 1/3 आवर्स. लक्षात आलं का? त्या दोघांची ॲडिशन 30 किलोमीटर आहे. म्हणजे 1/3x प्लस 1/3y इज इक्वल टू 30. 3 ने मल्टिपल करा, x प्लस वाय इज इक्वल टू 90. टोटल 2 शहरामधला ए आणि बी या शहरातला अंतर किती आहे? 90 किलोमीटर आहे. हा त्याचा अर्थ झाला. हा पहिला पार्ट संपला. इफ जोसेफ वुड बी स्टार्ट फ्रॉम बी सेम टाइम अपोजिट डायरेक्शन इंस्टेड टुवर्ड्स ए, अमित caught him after 3 hours. काय म्हटलं बा? इफ जोसेफ वुड हॅव स्टार्ट फ्रॉम बी. जोसेफने असं एकाच दिशेला आपल्याला जायचं आहे ना. लक्ष द्या, मी सांगतो तुला. लक्ष द्या. बघा, अमित इकडून जातोय, त्याच दिशेला जोसेफ पण जातोय. लक्षात आलं का? आणि किती एकूण तासानंतर भेटतात ते? 3 तासानंतर. मग अमितने किती ट्रॅव्हल केलं? 3x इतकं डिस्टन्स, आणि याने डिस्टन्स किती कव्हर केलं? 3y इतकं. याचा डिफरन्स किती आहे? 3x मायनस 3y. आणि तो बदलत नाही, एकाच डायरेक्शनला प्रवास करतो. समजा म्हणजे अमित ज्या डायरेक्शनला प्रवास करतो त्याच डायरेक्शनला जोसेफ प्रवास करतो. समजतं का? म्हणजे अमितने केलेलं डिस्टन्स कव्हर किती असेल? 3x, आणि जोसेफने केलेलं किती असेल? 3y. पण ह्या दोघांना डिफरन्स 30 किलोमीटरच असणार आहे. तो काय डिफरन्स? ते एकमेकांना पुढे जाऊन भेटणार आहेत, पण डिफरन्स किती असणार दोघांचा? 30. म्हणून काय लिहिणार आपण? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अमित 3x, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ 3y. या दोघांचा डिफरन्स किती असणार आहे? 30. 3x मायनस 3y 30. 3 ने डिवाइड करा, x मायनस y इज इक्वल टू 10. आणि मग हे सॉल्व्ह करा. इक्वेशन 1 आणि 2 चे ऍडिशन करा. ऍड केलं तर काय होईल? मायनस वाय ला प्लस वाय जातील. 2x इज इक्वल टू 100, x इज इक्वल टू 50. आलेले x इज इक्वल टू 50 इक्वेशन 1 मध्ये टाका. x प्लस वाय इज इक्वल 90. x ची 50 किंमत टाकली तर प्लस 50 मायनस होईल. y इज इक्वल टू 90 मायनस 50 दॅट इज 40. हो गया. मग स्पीड कुणाचं? अमितचं किती आहे? 50 किलोमीटर पर आवर आहे, आणि जोसेफचं 40 किलोमीटर पर आवर आहे. संपला विषय. समजतो? थँक्यू डिअर्स. लक्षात आलं का? जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि घरची परिस्थिती त्यांची नाहीये मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रहो, मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे. पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे, आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल. आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, आणि इवन
ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.